भक्तांना नमस्कार. मधुराद्वैताचार्य प्रज्ञाचक्षु संत श्री गुलाबराव महाराज माधान यांच्या पदांवर आधारित संगीतमय कार्यक्रम सादर करीत आहोत. आंधळी गवळण यातील पदांना स्वरसाज चढविला आहे मराठी संगीत विश्वातील ज्येष्ठ संगीतकार स्वर्गीय श्री यशवंत देव यांनी. यातील गायक कलावंत आहेत डॉक्टर सौ गीताली पुणकर, सौ प्राजक्ता सरदेशमुख व सौ सायली कडवेकर. या पदांना संवादिनीची साथ करीत आहेत श्री तुषार केळकर, तर तबल्याची साथ करीत आहेत श्री जानकीराम जगताप. कार्यक्रमाची सुरुवात करण्यापूर्वी जिथून हा कार्यक्रम प्रक्षेपित होतो आहे त्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टचे महात्म्य थोडक्यात सांगते. आज हा कार्यक्रम शिवगड येथून प्रक्षेपित होणे म्हणजे आमच्यासाठी दुग्ध शर्करा योग आहे. कारण शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्ट ही सद्गुरू परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख यांच्या वास्तव्याने पुनीत झालेली भूमी. या ट्रस्टतर्फे संत वाङ्मय, आचार्यांचे वाङ्मय तसेच इतर वेदांत वाङ्मयाचे अध्ययन इथे सतत होणाऱ्या शिबिरांमधून केले जाते. ही शिबिरे परमपूज्य डॉक्टर काकांनी निवड केलेल्या 13 प्रमुख आचार्यांच्या मार्गदर्शनात होत असतात. अतिशय पावित्र्य व मांगल्यमय व निसर्गसुंदर असलेला हा परिसर विपुल पारमार्थिक ग्रंथसंपदेने युक्त असे ग्रंथालय तसेच आपुलकी व सेवाभावयुक्त असलेला कर्मचारी वर्ग हा या अध्ययनासाठी अतिशय अनुकूल आहे. म्हणून या ट्रस्टतर्फे आम्ही महाराष्ट्र मंडळ शिकागो अध्यात्मपीठ यांना आमंत्रण देतो की त्यांनीही एकदा जरूर इथे येऊन परमपूज्य डॉक्टर काकांच्या कृपाशीर्वादाने पुनीत झालेल्या या वास्तूच्या वास्तव्याचा अनुभव घ्यावा. ऐकूया या शिवगडचं महात्म्य सांगणारं एक गीत. आणि ह्या गीताची रचना केली आहे आचार्या सौ जयश्रीताई सांगवीकर यांनी. शिवगड क्षेत्री जाऊया सुखरूप होऊन राहूया, शिवगड क्षेत्री जाऊया सुखरूप होऊन राहूया. विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. वेदगंगेच्या नदीकाठी, वेदगंगेच्या नदीकाठी बसला आहे जगजेठी, बसला आहे जगजेठी. नामस्मरणी रंगूया सुखरूप होऊन राहूया, नामस्मरणी रंगूया सुखरूप होऊन राहूया. जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. देवाचे घर मोठे श्रुती स्मृतीचे अंगण तेथे, देवाचे घर मोठे श्रुती स्मृतींचे अंगण तेथे. विचारा संगे खेळूया सुखरूप होऊन राहूया, विचारा संगे खेळूया सुखरूप होऊन राहूया.
चरणतयांचे वंदूया सुखरूप होऊन राहूया चरणतयांचे वंदूया सुखरूप होऊन राहूया जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय 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 विठ्ठल जय हरी विठ्ठल श्री राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्म परानन्दम् ईशम् आनन्दिवल्लभम् कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे वंदू तया ते जयांचे करिता स्मरण चरण श्री गुरूंचे परमपूज्य गुलाबराव महाराज हे विदर्भभूषण आहेत. गुलाब गोंदूजी मोहोड असे संपूर्ण नाव असलेल्या महाराजांचा जन्म अमरावतीपासून जवळ असलेल्या माधान या गावचा. वयाच्या 8व्या महिन्यातच डोळे येण्याचं निमित्त झालं आणि त्यांना कायमचं अंधत्व आलं. अंधत्व, शिक्षणाचा अभाव, इंग्रजी राजवट अशा प्रतिकूल परिस्थितीत 1881 ते 1915 अशा उण्यापुऱ्या 34 वर्षाच्या आयुष्यात त्यांनी केलेले कार्य पाहता त्यांच्या दैवीपणाबद्दल कुठलाही संशय उरत नाही. श्री महाराजांनी 133 ग्रंथांची रचना केली. मराठी, संस्कृत व हिंदी भाषेवर त्यांचं प्रभुत्व होतं. तसेच त्या काळात गौरवप्राप्त असलेल्या पाश्चात्य विज्ञान, तत्त्वज्ञान आणि नीती यातील फोलपणा निदर्शनास आणून देऊन त्यांनी आत्मविश्वासपूर्ण व प्रभावी शैलीत पाश्चात्य मतांचा समाचार घेतला. भारतीय शास्त्रांचे श्रेष्ठत्व युक्तिवादाने पटवून देण्याचे आत्यंतिक मोलाचे कार्य लौकिक अर्थाने कुठलेही शिक्षण नसलेल्या श्री महाराजांनी केले. श्री महाराजांनी भक्तीला अद्वैताची बैठक देऊन भक्तिशास्त्राची मांडणी केली. मधुरा भक्तीच्या साह्याने त्यांनी स्वतः ज्ञानेश्वर कन्या होऊन गोपीभावाने भक्ती केली. हेच त्यांचे अवतार कार्य होय. श्रीकृष्णाशी गोपीभावाने भक्ती करता करता ही आंधळी गवळणही कृष्णमय झाली. तिच्या अंगोपांगी हा कृष्णनाथ बहरला. हरी दिसे जनिवनी आत्मतत्वी या माऊलींच्या प्रचितीप्रमाणे श्री महाराजांची भक्तीही परिपूर्ण झाली. भक्तीची हीच परिपूर्ती त्यांच्या पदातून ऐकूया. चहूदिशी आजी देखिले सावळे गात आहेत सौ प्राजक्ता सरदेशमुख.
आपल्याला पाहायला मिळतात. गोपी भावाने भक्ती करणाऱ्या श्री महाराजांचा श्रीकृष्ण हा जीव की प्राण, पण तोच जर दिसला तर ही गवळण त्रासावीच होते. त्याचे अनेक धर्मे विनवणी करते, पण भक्ताची परीक्षा पाहणे हे तर भगवंताचं कामच आहे आणि खरा भक्तही त्याच्या निष्ठेवर कायम असतो. म्हणूनच अनेक प्रकारे विनवण्या करूनही तो श्रीकृष्ण राजी होऊन रडतीसला ठिकाण आहे की नको? रडतीसला ठिकाण आहे की नको? म्हणजेच मागणीचे साजे असतात. तर ऐकूया या गवळणीची ही आद्य विनवणी. शब्द आहे काय झाले सखे सावळ कालनी गात आहे तो साजे करत. काय झाले सखे सावळे कान्हाई, कागे कृष्णाबाई रुसलीस, कागे कृष्णाबाई रुसलीस, रडतेसी माये कावू मंद मंद, रडतेसी माये कावू मंद मंद, कोण तुझा छंद पुरवू मी, कोण तुझा छंद पुरवू मी. काय झाले सखे सावळे कान्हाई, काय झाले सखे सावळे कान्हाई, कागे कृष्णाबाई रुसलीस, कागे कृष्णाबाई रुसलीस, काय झाले सखे सावळे कान्हाई, सावळे कान्हाई, सावळे कान्हाई. आगे सुकुमारे तू माझे जीवन, आगे सुकुमारे आ आ आगे सुकुमारे तू माझे जीवन, प्राण उतरीन तुझहुनी, तुझहुनी, प्राण उतरीन तुझहुनी, तुझहुनी. काय झाले सखे सावळे कान्हाई, काय झाले सखे सावळे कान्हाई, सावळे कान्हाई, सावळे कान्हाई. हृदय कोमळ काढून ओझा, हृदय कोमळ काढून ओझा, तुझी पाद्य पूजा करू वाटे, तुझी पाद्य पूजा करू वाटे, तुझी पाद्य पूजा करू वाटे. पाद्य पूजा, पाद्य पूजा, पाद्य पूजा, पाद्य पूजा, तुझी पाद्य पूजा करू वाटे. काय झाले सखे सावळे कान्हाई, काय झाले सखे सावळे कान्हाई, सावळे कान्हाई, सावळे कान्हाई. ज्ञानेश्वर प्रभु पावोत या क्षणी, ज्ञानेश्वर प्रभु पावोत या क्षणी.
प्रभु पावोत या क्षणी ज्ञानेश्वर प्रभु पावोत या क्षणी माझा चक्रपाणी मुखी राहो माझा चक्रपाणी मुखी राहो काय झाले सखे सावळे कान्हाई काय झाले सखे सावळे कान्हाई कागे कृष्णाबाई रुसलीस कागे कृष्णाबाई रुसलीस 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 इतक्या विनवण्या करूनही तो मुरलीधर दाद देत नाहीये. भक्तांची निष्ठा तपासण्यासाठी त्यांना निरनिराळ्या पद्धतीने मायेत गुरफटवणे हा तर त्याचा आवडीचा छंद आहे. म्हणूनच समस्त वैदिक कर्ममार्गी व तंत्रपद्धतीचे साधक त्याच्यापर्यंत पोचू शकत नाही. हा मुरलीधर स्वतः मुरलीरवात इतका आत्मभग्न झाला आहे का की आमची भावमधुर हाक सुद्धा त्याच्यापर्यंत पोचत नाही आहे. किंवा कदाचित तो कुब्जीसोबत रासरंग खेळण्यात तर दंग झाला नसेल अशी असूयाजनक भीतीही तिच्या मनाला स्पर्शून जाते. आता काय बरं करावं अशा विचारात पडलेली ही गवळण मात्र स्वतःच्या पित्याच्या सामर्थ्याने आश्वस्त होते आणि त्या बळावर प्रत्यक्ष भगवंतालाही दम देते की ठीक आहे, ज्या दिवशी माझ्या गुरुची कृपा होईल त्या दिवशी मी सर्व उट्टे फेडून घेईन. तर अशा या गवळणीची लटकी कोप कहाणी ऐकूया या पुढील पदातून. नको गाऊ सये तया गात आहेत सौ गीताली पुंडकर. नको गाऊ सये नको गाऊ सये नको गाऊ सये तया चित्त चोरा नको गाऊ सये तया चित्त चोरा नको गाऊ सये तया चित्त चोरा चित्त चोरा चित्त चोरा नको गाऊ सये तया चित्त चोरा नको गाऊ सये तया चित्त चोरा चित्त चोरा चित्त चोरा नको गाऊ. झुरोनी पांजरा झुरोनी पांजरा झुरोनी पांजरा जीवा माझा नको गाऊ सये तया चित्त चोरा नको गाऊ सये तया चित्त चोरा चित्त चोरा चित्त चोरा नको गाऊ. वैदिक तांत्रिक चाळविले येणे वैदिक तांत्रिक चाळविले येणे वैदिक तांत्रिक चाळविले येणे वैदिक तांत्रिक चाळविले येणे विमुक्तीच्या उणे ठकविले विमुक्तीच्या उणे ठकविले ठकविले विमुक्तीच्या उणे विमुक्तीच्या उणे विमुक्तीच्या उणे ठकविले नको गाऊ सये तया चित्त चोरा नको गाऊ सये तया चित्त चोरा चित्त चोरा चित्त चोरा नको गाऊ. आमुचे नावडे मंजुळ बोलणे आमुचे नावडे मंजुळ बोलणे आमुचे नावडे मंजुळ बोलणे आमुचे नावडे मंजुळ बोलणे मुरलीचे गाणे नित्य ऐके मुरलीचे गाणे नित्य ऐके ऐके मुरलीचे गाणे मुरलीचे गाणे मुरलीचे गाणे नित्य ऐके नको गाऊ सये तया चित्त चोरा नको गाऊ सये तया चित्त चोरा चित्त चोरा चित्त चोरा नको गाऊ. खेळ
खेळत असेल उपचेशी रंग रंग 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 खेळत असेल उपचेशी रंग करुनिया चांग नटलीला करुनिया चांग नटलीला ज्ञानेश्वर दया होईल जे दिनी ज्ञानेश्वर दया होईल जे दिनी घेईन फेडोनी उसणे ते घेईन फेडोनी उसणे ते नको गाऊ सहितया चित्त चोरा नको गाऊ सहितया चित्त चोरा चित्त चोरा चित्त चोरा नको गाऊ झुरोनी पांजरा झुरोनी पांजरा झुरोनी पांजरा जीवा माझा नको गाऊ सहितया चित्त चोरा नको गाऊ सहितया चित्त चोरा चित्त चोरा चित्त चोरा नको गाऊ. हा तर कुठल्याही स्त्रीचा सहज स्वभाव. ही गवळणही याला अपवाद नाही. त्यामुळे नटून थटून ही गवळण बाजाराला निघाली आहे. पण तिची सासू तिला भीती घालते की अगं तो कृष्ण तुझी वाट रोखेल, तुला जाऊ देणार नाही. तेव्हा ही गवळण त्यांना सांगते, तो हरी माझ्या वाटी जाणार नाही, कारण मी तुमच्या लेकीसारखी नाही हो, जिने घरचे सर्व दही दूध बालगोपालांना न देता मथुरेत जाऊन विकले आणि धन कमावले. तसेच या गवळणीने शृंगार कसा केला आहे तर तो असाधारण आहे. सद्भावाचं देणं हेच माझं लेणं असं मानणारी ही गवळण सद्भाव आणि गुरुकृपा याच्या बळावर सासूचा विरोध झुगारून बाजाराकडे निघते. इथे श्री महाराजांनी प्रपंचासाठी सासू या नात्याचा प्रतिकात्मक वापर केला आहे. सद्भाव आणि श्री गुरुकृपा असेल तर या प्रपंचाच्या बाजारात कोणी आपली हसगत करू शकत नाही, हेच श्री महाराज जणू यातून सांगत आहे. चला तर या गवळणीसोबत आपणही बाजाराला निघूया. ऐकूया पुढील पद. आता मी बाजारात जाते नटून थटून, आणि सादर करत आहेत सौ प्राजक्ता सरदेशमुख. आता मी बाजारात जाते नटून थटून. 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 नटून थटून नटून थटून नटून थटून नटून थटून. आता मी बाजारात जाते नटून थटून. हो आता मी बाजारात जाते नटून थटून. नटून थटून नटून थटून नटून थटून नटून थटून. आता मी बाजारात जाते नटून थटून. आता मी बाजारात जाते नटून थटून. सासूबाई तुम्ही भिवू नका काही. सासूबाई तुम्ही भिवू नका काही. हरीच्या हातून येईल सुटून सुटून. हरीच्या हातून येईल सुटून सुटून. आता मी बाजारात जाते नटून थटून. आता मी बाजारात जाते नटून थटून. हो आता मी बाजारात जाते नटून थटून.
राजाचे नटून थटून नटून थटून नटून थटून नटून थटून नटून थटून आता मी बाजारात जाते नटून थटून आता मी बाजारात जाते नटून थटून आता मी बाजारात जाते नटून थटून श्री महाराजांनी गोपी भावांनी केवळ भक्ती न करता ती सुलभ भावनांनी आपल्या पदातून व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे या भक्तीतील गोडवाही वृद्धिंगत झाला आहे. ही आंधळी गवळण आपल्या पतीवर म्हणजे श्रीकृष्णावर नाराज आहे. तिची व्यथा अशी आहे की मी आंधळी असल्यामुळे तुम्ही मला इतर गोपस्त्रियांप्रमाणे वृंदावनाला नेत नाही. माझ्या पित्याने दानपूर्वक मला तुमच्या सुपूर्द केला आहे. त्यामुळे माझी उपेक्षा करणे हे तुमच्या पिताला न शोभणारं आहे. झालेल्या उपेक्षेने व्यथित होऊन ती भगवंताला माहेरी म्हणजे आळंदीला निघून जाण्याचा धाक दाखवते. सोबतच आपल्या पित्याच्या सामर्थ्याची कल्पना द्यायलाही ती विसरत नाही. ती म्हणते माझ्या श्रीगुरूंचे सामर्थ्य इतकं आहे की तुम्हालाही माझ्यासाठी तेथे येणे भाग पडेल. पती पत्नीतील लटक्या दुसऱ्या फुटब्याचं गोड तक्रारीचं वर्णन करणारे पद ऐकूया. ठाऊक मी तुम्हा आंधळी गवळण सादर करणार सौ साळवीकर. ठाऊक मी तुम्हा आंधळी गवळणी येता वृंदावनी मजन येता वृंदावनी मजन येता वृंदावनी मजन ठाऊक मी तुम्हा आंधळी गवळणी येता वृंदावनी मजन येता वृंदावनी मजन येता वृंदावनी मजन गोविंद
घेता वृंदावनी भजन ये, घेता वृंदावनी भजन ये, घेता. श्रीकृष्णाच्या सावळ्या रूपाने सर्वांनाच मोहित केले आहे. ही गवळणही वृंदावनात क्रीडा करणाऱ्या त्या घननिळाच्या दर्शनासाठी आतुर झाली आहे. त्याच्या दर्शनासाठी तिने प्राण रोखून धरले आहेत. तिला वाटतं आहे की मी जरी वाटेत असले तरी माझे प्राण पाखरू आत्ताच श्रीकृष्णाच्या पायाशी उडून जावे, एवढी ती त्या सावळ्या राजसाला भेटण्यासाठी आतुर झाली आहे. ही आर्तता भगवंताशी एकरूप ऐक्य होण्याची, त्याच्याशी एकत्व साधण्याची आहे. या पदात श्री महाराजांच्या अंतःकरणातील वात्सल्यभाव जागृत झालेला दिसतो. ते म्हणतात, अवघ्याची गाई हो जाहल्या यशोदा, पाजिती मुकुंदा प्रेम पाहना. गाय म्हणजे गो आणि गो म्हणजे इंद्रिय, म्हणजे सर्वेंद्रियांनी प्रेमभराने श्रीकृष्णाशी ऐक्य साधावं, अशी त्या वात्सल्य भावाची उन्नती त्यांच्या ठिकाणी दिसून येते. ही उन्नती, परिपूर्णता त्यांनी सद्गुरूंच्या बोधसेवनाने प्राप्त करून घेतली आहे, असे श्री महाराज म्हणतात. ऐकूया पुढील पद, सावळे राजस खेळे वृंदावनी. सादर करतायत सौ गीताली. सावळे राजस खेळे वृंदावनी, चला गे साजणी पाहूतया, भुकेले लोचन पहाया चरण, कळे ना मरण केव्हा. सावळे राजस खेळे वृंदावनी, सावळे राजस खेळे वृंदावनी, चला गे साजणी पाहूतया, चला गे साजणी पाहूतया. सावळे राजस खेळे वृंदावनी, सावळे राजस खेळे वृंदावनी, चला गे साजणी पाहूतया, चला गे साजणी पाहूतया. सावळे राजस खेळे वृंदावनी, सावळे राजस खेळे वृंदावनी. वाटे प्राण पक्षी जाऊडोनी, वाटे प्राण पक्षी जाऊडोनी, गोविंद रंजनी सुखदाता, गोविंद रंजनी सुखदाता. अवघ्याची गाई हो जाहल्या यशोदा, अवघ्याची गाई हो जाहल्या यशोदा, पाजिती मुकुंदा प्रेमी पाला, पाजिती मुकुंदा प्रेम पाला. सावळे राजस खेळे वृंदावनी, सावळे राजस खेळे वृंदावनी. स्वामीच्या मुखीचे सेवोनी उच्छिष्ट, स्वामीच्या मुखीचे सेवोनी उच्छिष्ट, भजो भावे स्पष्ट ज्ञानेश्वर, भजो भावे स्पष्ट ज्ञानेश्वर. अवघ्याची गाई हो जाहल्या यशोदा, अवघ्याची गाई हो जाहल्या यशोदा, पाजिती मुकुंदा प्रेमी पाला, पाजिती मुकुंदा प्रेमी पाला. सावळे राजस खेळे वृंदावनी, सावळे राजस खेळे वृंदावनी, सावळे राजस खेळे वृंदावनी, खेळे वृंदावनी. चला गे साजणी पाहूतया, चला
सद्गुरु विण दुःख सकळ, सद्गुरु विण जन्म निर्फळ, सद्गुरु विण तळमळ जाणार नाही. साधकांच्या पारमार्थिक जीवनात श्री सद्गुरूंचं स्थान एकमेवाद्वितीय आहे. माऊलींच्या ग्रंथामध्ये सद्गुरूंचे स्तवन करताना त्यांचे कवित्व, रसिकत्व, पांडित्य व अंतःकरणातील भाव इत्यादींचे उदात्तीकरण पाहायला मिळते. श्री महाराजही आपल्या सद्गुरू माऊलीला म्हणजे श्री ज्ञानेश्वरांना प्राणप्रिय हे संबोधन वापरून त्यांच्या दर्शनाने अनुग्रहाने झालेली धन्यता पुढील पदातून व्यक्त करतात. भाग्य उदय झाला, प्राणप्रिय तुम्ही आला. सादर करताहेत सौ प्राजक्ता सरदेशमुख. भाग्य उदय झाला, भाग्य उदय झाला, प्राणप्रिय तुम्ही आला, प्राणप्रिय तुम्ही आला. भाग्य उदय झाला, भाग्य उदय झाला, प्राणप्रिय तुम्ही आला, प्राणप्रिय तुम्ही आला. गीतार्थाच्या कावडी, गीतार्थाच्या कावडी, बाळा देत सावडी, बाळा देत सावडी. गीतार्थाच्या कावडी बाळा देत सावडी, गीतार्थाच्या कावडी बाळा देत सावडी. हो भाग्य उदय झाला, भाग्य उदय झाला, प्राणप्रिय तुम्ही आला, प्राणप्रिय तुम्ही आला. प्रेमे अंगीकारा जया, प्रेमे अंगीकारा जया, प्रेमे अंगीकारा जया. मग वंद्य तो ब्रह्मिया, मग वंद्य तो ब्रह्मिया. प्रेमे अंगीकारा जया, मग वंद्य तो ब्रह्मिया, प्रेमे अंगीकारा जया, मग वंद्य तो ब्रह्मिया. हो भाग्य उदय झाला, भाग्य उदय झाला, प्राणप्रिय तुम्ही आला, प्राणप्रिय तुम्ही आला. भाग्य उदय झाला, प्राणप्रिय तुम्ही आला, प्राणप्रिय तुम्ही आला, प्राणप्रिय तुम्ही आला. भाग्य उदय झाला, भाग्य उदय झाला, प्राणप्रिय तुम्ही आला, प्राणप्रिय तुम्ही आला. स्वामी ज्ञानेश्वर कन्या, स्वामी ज्ञानेश्वर कन्या, स्वामी ज्ञानेश्वर कन्या, कन्या कन्या ज्ञानेश्वर कन्या. यश गावुनिया धन्या, यश गावुनिया धन्या, यश गावुनिया धन्या, यश
भगवंताशी एकरूप होणं, अद्वैत साधणं हे पारमार्थिक क्षेत्रातलं अंतिम आणि एकमेव साध्य मानलं गेलं आहे. पण त्यासाठी चित्त शुद्ध आणि शांत होणं आवश्यक आहे. चित्ताच्या शुद्धतेसाठी आणि शांततेसाठी चित्तातील विकार, वासना व अज्ञानाचं निर्मूलन होणं आवश्यक आहे. ह्यासाठी काय करावं लागतं हे सुद्धा श्री महाराज इथे सांगतात. चित्ताची शुद्धी आणि शांती साधल्यानंतरच त्या हृदयस्थ भगवंताचं दर्शन होतं आणि तोच सर्व चराचरात व्यापून उरला आहे याची प्रचिती येते. ही प्रचिती या आंधळ्या गवळणीनेही घेतली. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती ह्या तुकारामांच्या अनुभवाशी साधर्म सांगणारी श्री महाराजांची अनुभूती म्हणजेच हे पद होय. त्यजुनी काम आज श्याम दृष्टी पाहिला गात आहेत सौ गीताली पुणकर. त्यजुनी काम आज श्याम दृष्टी पाहिला. त्यजुनी काम आज श्याम दृष्टी पाहिला. ज्या स्थळी मी जाई तेथ, ज्या स्थळी मी जाई तेथ नित्य राहिला. त्यजुनी काम आज श्याम दृष्टी पाहिला. त्यजुनी काम आज श्याम दृष्टी पाहिला. नयन बाहुली मुरडुनिया उलटविली नयन बाहुली. नंदतनय मंचकी मी शयन पावली. नंदतनय मंचकी मी शयन पावली. ज्या स्थळी मी जाई तेथ, ज्या स्थळी मी जाई तेथ नित्य राहिला. त्यजुनी काम आज श्याम दृष्टी पाहिला. त्यजुनी काम आज श्याम दृष्टी पाहिला. करुणी काज लोकलाज शब्द साहिला. करुणी काज लोकलाज शब्द साहिला. जीव भाव नंदतनय चरणी वाहिला. जीव भाव नंदतनय चरणी वाहिला. ज्या स्थळी मी जाई तेथ, ज्या स्थळी मी जाई तेथ नित्य राहिला. त्यजुनी काम आज श्याम दृष्टी पाहिला. त्यजुनी काम आज श्याम दृष्टी पाहिला. कोवळी धरिली शिरी सुखद सावली. कोवळी धरिली शिरी सुखद सावली. रक्षि सदा ज्ञानेश्वर, रक्षि सदा ज्ञानेश्वर माया माऊली. ज्या स्थळी मी जाई तेथ, ज्या स्थळी मी
नित्य राहिला त्यजुनी काम आज श्याम दृष्टी पाहिला त्यजुनी काम आज श्याम दृष्टी पाहिला दृष्टी पाहिला दृष्टी पाहिला. भक्ताची भगवत भक्ती जसजशी वाढत जाते तसतसा सांसारिक गोष्टींचा त्याला वीट येऊ लागतो. ही गवळण हरिभक्तीत तल्लीन झाल्यामुळे तिचं संसारात चित्त रमत नाही आणि त्या हरीला भेटण्यासाठी ती एकटीच वृंदावनाला निघाली. वृंदावनातील हरीचं पावन अस्तित्व जाणवून तिला वाटलं, मी काय पुण्य केलं की प्रत्यक्ष हा ब्रजराज मला पती म्हणून मिळाला. तिला तिच्याच भाग्याचा हेवा वाटून जातो. पण या भाग्यामागील असलेल्या गुरुकृपेचीही तिला पुरेपूर जाणीव आहे. कारण ज्ञानेश्वर कन्या असल्यामुळेच तिला ब्रजराज पती म्हणून मिळण्याचं सौभाग्य प्राप्त झालं आहे. या सासर आणि माहेरच्या श्रेष्ठत्वाने हरखून गेलेली ही गवळण पतीसाठी साज घेऊन निघाली आहे. ऐकूया या गवळणीची ही एकांतिक भक्ती हरिविण चैन न पडते आज या पदातून. सादर करत आहेत सौ सायली कडवेकर. हरिविणा चैन न पडते आज चैन न पडते आज चैन न पडते आज हरिविणा चैन न पडते आज हरिविणा चैन न पडते आज हरिविणा चैन न पडते आज एकटी आले वृंदावनी मी एकटी आले वृंदावनी मी सोडून या गृहकाज हरिविणा सोडून या गृहकाज हरिविणा चैन न पडते आज हरिविणा चैन न पडते आज हरिविणा चैन न पडते आज एकटी आले हो एकटी आले एकटी आले एकटी आले एकटी आले वृंदावनी मी सोडून या गृहकाज हरिविणा सोडून या गृहकाज हरिविणा चैन न पडते आज हरिविणा चैन न पडते आज हरिविणा चैन न पडते आज अनंत जन्मे तपाचरुनी अनंत जन्मे तपाचरुनी पती मिळाला ब्रजराज हरिविणा पती मिळाला ब्रजराज हरिविणा चैन न पडते आज हरिविणा चैन न पडते आज हरिविणा चैन न पडते आज ज्ञानेश्वर कन्या हरिसाठी ज्ञानेश्वर कन्या हरिसाठी ज्ञानेश्वर
तिच्या मनोविश्वात भावविश्वात माहेराला अत्यंत जिव्हाळ्याचं स्थान आहे. माहेराच्या नुसत्या आठवणीने तिचा सर्व श्रमपरिहार होतो. माहेराच्या आठवणीत ती तिचे सर्व दुःख विसरून जाते. स्वतःला श्रीकृष्ण पत्नी आणि ज्ञानेश्वर कन्या म्हणविणाऱ्या महाराजांच्या भक्ती आविष्कारातही माहेराचे वर्णन आल्या वाचून कसे राहील. ही गवळण आपल्या माहेराचे वर्णन चंदन पाखराजवळ करते आणि त्याला विनंती करते की माझ्या माहेराहून मला माहेरी धाडण्याचं सांगावा. माझ्या माहेराचे निमंत्रण तू लवकर घेऊन ये, कारण माऊलीच्या दर्शनाची, तिच्याशी सुखदुःखाच्या गोष्टी करण्याची, तिच्याशी हितगुज करण्याची ओढ या गवळणीला लागली आहे. म्हणूनच ही गवळण म्हणते आहे, ऐक तू एवढे चंदन पाखरा. सादर करते सौ प्राजक्ता. ऐक तू एवढे चंदन पाखरा. ऐक तू एवढे चंदन पाखरा. ऐक तू एवढे चंदन पाखरा. निरोप माहेरा नेई माझा. निरोप माहेरा नेई माझा. ऐक तू एवढे चंदन पाखरा. ऐक तू एवढे चंदन पाखरा. निरोप माहेरा नेई माझा. निरोप माहेरा नेई माझा. पुण्याहून आहे गाव सहा कोस. पुण्याहून आहे गाव सहा कोस. पुसत वाटेस जायते थे. पुसत वाटेस जायते थे. ऐक तू एवढे चंदन पाखरा. ऐक तू एवढे चंदन पाखरा. लक्षीचे दुरुनी सोन्याचा पिंपळ. लक्षीचे दुरुनी सोन्याचा पिंपळ. बैसे आळू माळ तया मुळी. बैसे आळू माळ तया मुळी. माझी ये मायेस सांगावे कांती. माझी ये मायेस सांगावे कांती. माझी ही विनंती प्रेम भारे. माझी ही विनंती प्रेम भारे. एवढे चंदन पाखरा. ऐक तू एवढे चंदन पाखरा. तुझी या कनेते सासूरवास मोठा मोठा. तुझी या कनेते सासूरवास मोठा. सासूरवास मोठा. सासूरवास मोठा. सासूरवास मोठा. सासूरवास मोठा. तुझी या कनेते सासूरवास मोठा. येऊ द्यावी पोटा कृपा काही. येऊ द्यावी पोटा कृपा काही. किती वेळ तूच माझाही आठव. किती वेळ तूच माझाही आठव. काही गुप्त भाव पुसे सख्या. काही गुप्त भाव पुसे सख्या. ऐक तू एवढे चंदन पाखरा. ऐक तू एवढे चंदन पाखरा. केव्हा धाडशील लव करी मूळ. केव्हा धाडशील करी मूळ. केव्हा धाडशील
वंदिते मी पाय तुझे पक्षी राजा, वंदिते मी पाय ज्ञानेश्वर माय भेटवा मी, ज्ञानेश्वर माय भेटवा मी। ऐक तू ए बडे चंदन पाखरा, ऐक तू ए बडे चंदन पाखरा, निरोप माहेरा नेई माझा, निरोप माहेरा नेई माझा, निरोप माहेरा नेई माझा। पक्षीराज माहेराहून मूळ घेऊन आला आणि ही गवळण आपल्या माहेराला निघाली। गवळणीचा पती ब्रजराज आहे, तर ही आळंदी वल्लभाची कन्या आहे। हिचं सासर आणि माहेर दोन्ही तोलामोलाचं आहे। आपल्या माऊलीच्या दर्शनाच्या ओढीने माहेरी निघालेल्या त्या गवळणीची मनस्थिती माऊलीच्या दर्शनाने कशी झाली त्याचे वर्णन पुढील पदातून ऐकूया। मिळे आवडीचे सुख तुझे पाहता श्रीमुख, गात आहेत सौ गीताली। मिळे आवडीचे सुख, मिळे आवडीचे सुख तुझे पाहता श्रीमुख, तुझे पाहता श्रीमुख, मिळे आवडीचे सुख, मिळे आवडीचे सुख, मिळे आवडीचे सुख तुझे पाहता श्रीमुख, तुझे पाहता श्रीमुख, मिळे आवडीचे सुख, मिळे आवडीचे सुख, मिळे आवडीचे सुख। अवघेची पुरती काम, अवघेची पुरती काम, अवघेची पुरती काम, पुरती काम, अवघेची पुरती काम, पुरती काम, अवघेची, अवघेची, अवघेची पुरती काम, मुखी गाता तुझे नाम, मुखी गाता तुझे नाम, मुखी गाता तुझे नाम, मुखी गाता तुझे नाम, मिळे आवडीचे सुख, मिळे आवडीचे सुख, मिळे आवडीचे सुख। आठले जन्म मरण, आठले जन्म मरण, आठले जन्म मरण तुझे वंदिता चरण, तुझे वंदिता चरण, आठले जन्म मरण, आठले जन्म मरण तुझे वंदिता चरण, तुझे वंदिता चरण, तुझे वंदिता चरण, मिळे आवडीचे सुख, मिळे आवडीचे सुख, मिळे आवडीचे सुख। सख्या आळंदी वल्लभा, सख्या आळंदी वल्लभा, सख्या आळंदी वल्लभा, तुझी मूर्ती हृदय शोभा, तुझी मूर्ती हृदय शोभा,
सुख मिळे आवडीचे 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 सुख. माऊलीच्या दर्शनाने ही गवळण सुखावली, तृप्त झाली, धन्य झाली. ती म्हणते, माझं माहेर हे केवळ ज्ञानेश्वर कन्येचं माहेर नसून समस्त विश्वाचं माहेर आहे. माऊलीने आपल्यावरच करुणा सावली धरली नाही, तर तिच्या करुणा सावलीत ईश्वराची भक्ती करणारे असे सुखी दुःखी, गरीब श्रीमंत, विद्वान अशिक्षित, सुस्वरूप कुरूप, ज्ञानी भक्त अज्ञानी हे सर्वजण विसावले आहेत. एका पदात श्री महाराज म्हणतात, त्रिविध ताप संताप साहिना करी करुणा सावली. इथे श्री महाराजांचा माऊलीविषयींचा कोवळिकतेचा भाव लक्षात येतो. माऊलीची ही कोवळिकता, तिच्या कृपेची व्यापकता दर्शवणारं हे पद ऐकूया. कृपाळे स्नेहाळे जाणत्या पामरा, तुझविण थारा नाही नाही. गात आहेत सौ सायली कडवेकर. कृपाळे स्नेहाळे जाणत्या पामरा, जाणत्या पामरा, जाणत्या पामरा. कृपाळे स्नेहाळे जाणत्या पामरा, कृपाळे स्नेहाळे जाणत्या पामरा. तुझविण थारा नाही नाही, तुझविण थारा नाही नाही, तुझविण थारा नाही नाही. कृपाळे स्नेहाळे जाणत्या पामरा, कृपाळे स्नेहाळे जाणत्या पामरा. तुझविण थारा नाही नाही, तुझविण थारा नाही नाही, थारा नाही नाही. निर्धना सधना कृपणा उदारा, निर्धना सधना कृपणा उदारा. तुझविण थारा नाही नाही, तुझविण थारा नाही नाही, तुझविण थारा नाही नाही. कृपाळे स्नेहाळे जाणत्या पामरा, कृपाळे स्नेहाळे जाणत्या पामरा. तुझविण थारा नाही नाही, तुझविण थारा नाही नाही, तुझविण थारा नाही नाही. पोळल्या खेळल्या कुष्ठळा सुंदरा, पोळल्या खेळल्या कुष्ठळा सुंदरा, सुंदरा 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 सुंदरा.
पामरा, कृपाळे स्नेहाळे जाणत्या पामरा. तुझ विण थारा नाही नाही, तुझ विण थारा नाही नाही, तुझ विण थारा नाही नाही. आळंदी वल्लभा स्वामी ज्ञानेश्वरा, आळंदी वल्लभा स्वामी ज्ञानेश्वरा. तुम्हा विण थारा नाही 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 नाही, तुम्हा विण थारा नाही नाही, तुम्हा विण थारा नाही नाही. कृपाळे स्नेहाळे जाणत्या पामरा, कृपाळे स्नेहाळे जाणत्या पामरा. तुझ विण थारा नाही नाही, 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 तुझ विण थारा नाही नाही. जीवाने जर मनपूर्वक विवेकाची दृष्टी व वैराग्याकडे गती विकसित केली नाही तर ते मन अनंत ठिकाणी म्हणजे 12 वाटांनी भरकटत जातं. अशा जीवाकडून संत समागम, शास्त्राचं आकलन, जितवा भक्ती यापैकी कुठलेही साधन होणे शक्य नाही. अशा जीवाला पराशांतीचा अनुभव येणे केवळ दुरापासूनच आहे. त्यामुळे त्याने जन्ममरणाच्या चक्रात बसणेही कठीण आहे. मग अशा मूळ जीवांना दिलासा कसा मिळणार, त्यांना शांती कशी मिळणार? तर श्री महाराज म्हणतात, जर तुम्ही माझ्या माऊलीचे मनपूर्वक स्मरण केले तर तिला संपूर्ण शरण गेले तर तिला जीवाने जर मनपूर्वक विवेकाची दृष्टी व वैराग्याकडे गती विकसित केली नाही तर ते मन अनंत ठिकाणी म्हणजे 12 वाटांनी भरकटत जातं. अशा जीवाकडून संत समागम, शास्त्राचा आकलन किंवा भक्ती यापैकी कुठलेही साधन होणे शक्य नाही. अशा जीवाला पराशांतीचा अनुभव येणे हे केवळ दुरापासूनच आहे. त्यामुळे त्याने जन्ममरणाच्या चक्रात अडकून बसणेही अटळ आहे. मग अशा मूळ जीवांना दिलासा कसा मिळणार, त्यांना शांती कशी मिळणार? तर श्री महाराज म्हणतात, जर तुम्ही माझ्या माऊलीचे मनपूर्वक स्मरण केले व तिला संपूर्ण शरण गेले तर तुमची भटकंती थांबेल आणि तुमच्या मनाला स्थैर्य लागेल. ऐकूया पुढील पद. आंधळे लोचन पांगुळे चरण, 12 वाटा म्हणून धावत आहे, गात आहे उत्सव उभारी. आंधळे लोचन पांगुळे चरण, 12 वाटा मन धावत आहे, धावत आहे, 12 वाटा मन धावत आहे. आंधळे लोचन पांगुळे चरण, आंधळे लोचन पांगुळे चरण, 12 वाटा मन धावत आहे, धावत आहे, 12 वाटा मन धावत आहे. आंधळे लोचन पांगुळे चरण, आंधळे लोचन पांगुळे
पांगुळे चरण आंधळे लोचन पांगुळे चरण बारा वाटा मन धावत आहे बारा वाटा मन धावत आहे शब्दशास्त्र जाळ नुकलेची गूढ शब्दशास्त्र जाळ नुकलेची गूढ हृदय दगड भावावीणा हृदय दगड भावावीणा आंधळे लोचन पांगुळे चरण आंधळे लोचन पांगुळे चरण बारा वाटा मन धावत आहे बारा वाटा मन धावत आहे परिवरी वरी तुम्हा आठविते परिवरी वरी तुम्हा आठविते परिवरी वरी तुम्हा आठविते परिवरी वरी तुम्हा आठविते गीत जाणते आला नाही गीत जाणते आला नाही आंधळे लोचन पांगुळे चरण आंधळे लोचन पांगुळे चरण बारा वाटा मन धावत आहे बारा वाटा मन धावत आहे दिसेल उचित तैसे आता करा दिसेल उचित हो दिसेल उचित तैसे आता करा दिसेल उचित तैसे आता करा स्वामी ज्ञानेश्वरा माया मामा आंधळे लोचन पांगुळे चरण आंधळे लोचन पांगुळे चरण बारा वाटा मन धावत आहे बारा वाटा मन धावत आहे धावत आहे श्री गुरूंचे शिष्यावर अनंत जन्मींचे ऋण असतात. त्यामुळे त्यांच्या उपकारातून शिष्य कितीही केलं तरी उतराई होऊ शकत नाही. या न्यूनाची सच्शिष्याला नेहमीच जाणीव असते. आपल्या माऊलीप्रती श्री महाराजांची सुद्धा हीच भावना आहे. याच भावनेने श्री महाराजही माऊलीला म्हणतात, झाली तैसी केली सेवा आवडो नावडो देवा. वेडे वाकुडे गाईन परी तुझा म्हणवीन. या उक्तीप्रमाणे श्री महाराजांच्या गानसेवेत आमच्याकडूनही जे काही न्यून अथवा उणीव राहिली असेल तर त्याबद्दल आम्हीही श्री महाराजांकडे, माऊलीकडे आणि श्रोतेहो आपल्याकडे क्षमायाचना करतो. आमच्या प्रामाणिक भावाकडे पाहता आपण उदार अंतःकरणाने क्षमा करती आणि ज्ञानेश्वर चरणावरी सदा करावी चाकरी हा प्रसाद ते आम्हाला देतीलच असा सार्थ विश्वास बाळगून पुढील पद सादर करतो. झाली तैसी केली सेवा आवडो नावडो देवा. सादर करत आहेत सौ प्राजक्ता सरदेशमुख.
झाली तैसी केली सेवा आवडो नावडो देवा आवडो नावडो देवा झाली तैसी केली सेवा आवडो नावडो देवा आवडो नावडो देवा आम्हा गणिते काय तरी धरावे जी पाय आम्हा गणिते काय तरी धरावे जी पाय धरावे जी पाय धरावे जी पाय झाली तैसी केली सेवा आवडो नावडो देवा आवडो नावडो देवा जरी कराल प्रसाद तरी हेची द्यावे शुद्ध जरी कराल प्रसाद तरी हेची द्यावे शुद्ध हेची द्यावे शुद्ध हेची द्यावे शुद्ध झाली तैसी केली सेवा आवडो नावडो देवा आवडो नावडो देवा ज्ञानेश्वर चरणावरी सदा करावीचा करी ज्ञानेश्वर चरणावरी ज्ञानेश्वर चरणावरी ज्ञानेश्वर चरणावरी सदा करावीचा करी करावीचा करी करावीचा करी झाली तैसी केली सेवा आवडो नावडो देवा आवडो नावडो देवा आवडो नावडो देवा प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती किंवा श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती याप्रमाणे माऊलीने व श्री समर्थांनी गौरविलेल्या श्रोत्यांच्या हृदयस्थ ईश्वरापर्यंत ही सेवा रुजू होवो अशी ईश्वरास प्रार्थना करतो. अध्यात्मपीठाच्या माध्यमातून ही गानसेवा करण्याची संधी आम्हाला दिल्याबद्दल पीठाच्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांप्रती मनोमन कृतज्ञता व्यक्त करून सांगतेकडे वळतो. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती या ईश्वरी नियोजनानुसार आणि श्री ज्ञानेश्वर माऊलींप्रमाणेच श्री महाराजांनीही आपल्या सद्गुरूंकडे समाजपुरुषाच्या स्वास्थ्यासाठी आणि सर्वांगीण संपन्नतेसाठी पसायदान मागितले आहे. ह्या पसायदानाने सेवेची सांगता करतो आणि सादर करतो. वेळेवरी पाणी वर्षोतका मेघ धान्य पूर्ण सांग भूमी होवो. वेळेवरी पाणी वर्षोतका मेघ वेळेवरी पाणी वर्षोतका मेघ धान्य पूर्ण सांग भूमी होवो धान्य पूर्ण सांग भूमी होवो. वेळेवरी पाणी वर्षोतका मेघ वेळेवरी पाणी वर्षोतका मेघ सर्वत्र देशात वाढो की स्वधर्म विषयाचा काम हर
सर्वत्र देशात वाढो की स्वधर्म, सर्वत्र देशात वाढो की स्वधर्म. विषयाचा काम हरपोनी, विषयाचा काम हरपोनी. सर्वत्र देशात वाढो की स्वधर्म, सर्वत्र देशात वाढो की स्वधर्म. सर्वत्र ब्राह्मण असोत निर्भय, सर्वत्र ब्राह्मण असोत निर्भय. वेद बाप माया रक्षा वया. सर्वत्र ब्राह्मण असोत निर्भय, सर्वत्र ब्राह्मण असोत निर्भय. वेद बाप माया रक्षा वया, वेद बाप माया रक्षा वया. सर्वत्र ब्राह्मण असोत निर्भय, सर्वत्र ब्राह्मण असोत निर्भय. सुपुत्र सधन होत काजन, सुपुत्र सधन होत काजन. मिळोनी भजन करावया, मिळोनी भजन करावया. सुपुत्र सधन होत काजन, सुपुत्र सधन होत काजन. अनंत आयुष्य हो गाई गोपाळा, प्रगटो सावळा कृष्ण नाथ. अनंत आयुष्य हो गाई गोपाळा, अनंत आयुष्य हो गाई गोपाळा. प्रगटो सावळा कृष्णनाथ, प्रगटो सावळा कृष्णनाथ. अनंत आयुष्य हो गाई गोपाळा, अनंत आयुष्य हो गाई गोपाळा. ज्ञानेश्वर स्वामी कारुण्याची खाणी, ज्ञानेश्वर स्वामी कारुण्याची खाणी. सत्य माझी वाणी करा ताता. ज्ञानेश्वर स्वामी कारुण्याची खाणी, ज्ञानेश्वर स्वामी कारुण्याची खाणी. सत्य माझी वाणी करा ताता, सत्य माझी वाणी करा ताता. ज्ञानेश्वर स्वामी कारुण्याची खाणी, ज्ञानेश्वर स्वामी कारुण्याची खाणी. ज्ञानेश्वर माऊली तू ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली तू ज्ञानराज माऊली.